वेलकम कापाडोकिया. थोडं दाबू बाहेर काय पण करू नको माझी ग्लेस. आणि इथून ATV राईड होतं. हा व्लॉग स्पेशली मी अजिबात एडिट केला नाही आहे ना, ह्याच्यामध्ये काही दुसरा साऊंड टाकला आहे. हा पूर्ण अनकट अनएडिटेड जे काही तिकडे घडलं सगळं या ब्लॉगमध्ये आहे. तर नक्की पुढेपर्यंत बघा. बघितलं ना मी ते चांगलं झालं. बापरे, शेवटी आणि ATV हे केलंच काय ते आहे ते. नाही नाही पकड पकड. हा आता हे पण मी पकडू का? मला एवढी भीती वाटत होती तर त्याला फुल मजा येते. बट जो आहे रायडर वगैरे इट्स गुड. बाय गॉड काय व्ह्यू इकडे, म्हणजे एक्झॅक्ट असं मध्ये डेझर्टच्या मधोमध. तिकडे असं ब्लू ब्लू का दिसतंय बघ. We are right in the top of the desert. बापरे, आम्ही we are right in like in the center of the desert. म्हणजे ना आजूबाजूला पूर्ण असं वाळवंट आहे आणि त्यामध्ये हे असे ATV राईड्स करत असतात खाली. तर आम्हीही केली घाबरत एकदम. पहिलं तर भेटत नव्हतं बट आम्ही नाही घाबरत फायनली. आणि नंतर मग तो रायडर बोलला मी इकडे थांबवतो, सो यू ऑल कॅन जस्ट मूव्ह अराउंड. हे इतकं सुंदर आहे ना. पण हे त्यांनीच ट्राय करो ज्याला बाईक येते. ज्याला नाही येत त्याने चुकून पण इकडे येऊ नये. नवऱ्याचं तसं चांगलाच चालवतं माझा, बट आय वॉज अ बिट स्केर्ड कारण की एवढा वर्ष म्हणजे असं बाईकवर बसलो नाही आम्ही. बट हे दृश्य पाहिलं खरंच. इट्स सो यू कॅन से लाऊड लाऊड लाऊड. वेलकम कापाडोकिया. सो इथून परत आता गायब आहे. सो इथून शूट वगैरे झालंय. नाव वी आर मूव्हिंग बॅक अगेन. पकड. अरे
होतो आम्ही गोरोमेच्या सनसेट पॉईंटवरती. हे ॲक्च्युली खूप असे माउंटन्स आहे वरती आणि या माउंटन्सवरती पण आम्ही क्लाइंब केलं होतं आणि इकडे सनसेट बघायला थांबलो होतो. अँड द व्ह्यू ऑफ द सनसेट, ओ माय गॉड, मी सांगू नाही शकत म्हणजे कसा व्ह्यू होता तो. आणि बॅक साईडला तिकडे सनसेट होतोय. सनसेट होत आहे. सो ब्युटिफुल यार. खाली खाली खाली. तर झाला इकडे सनसेट आणि चाललो आता मी परत जिकडून आलो होतो. आणि आता इकडून डिरेक्टली थोडीशी शॉपिंग किंवा डायरेक्ट हॉटेल. आणि आता सनसेट नंतर निघालो होतो आम्ही परत बॅक टू द प्लेस फ्रॉम वेअर वी स्टार्टेड. त्यानंतरचा काही व्लॉग जास्त शूट नाही केला, बट आय होप हा छोटासा व्लॉग एन्जॉय केला असेल. तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये.